रायगडमध्ये, कारण रायगडमध्ये देखील 1 तासासाठी म्हणजे 1 वाजेपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। गेले काही दिवस मुसळधार पाऊस बरसतोय आणि आता नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झालेली आहे। गणेश आपल्या सोबत आहेत। गणेश, रायगडमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये काय स्थिती आहे सध्या पावसाची? माधवी, आपण बघितलं तर रायगडमध्ये मागील 4 दिवसांपासून आहे तो पाऊस कोसळतोय। एकीकडे आपण बघितलं तर जूनच्या 15व्या नंतर देखील रायगडमध्ये पावसाचा पत्ता नव्हता आणि त्यामुळे रायगड जिल्ह्यातला शेतकरी राजा आहे तो सध्या या पावसाच्या प्रतीक्षेत राहिला होता। मात्र जूनच्या 15व्या नंतर खरं तर 23 जून पासून रायगड जिल्ह्यामध्ये पावसाची सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर शेतकरी राजा या ठिकाणी जो आहे तो नंतर सुखावलेला पाहायला मिळाला। आता आपण बघितलं तर मागील 4 दिवसांपासून रायगड जिल्ह्यात अनेक भागांमध्ये मुसळधार आहे तो पाऊस कोसळतोय। आज पासून पुढील 4 जुलैपर्यंत हे 3 दिवस आहेत ते अति धोक्याचे आहेत, कारण अति मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासन असेल, स्थानिक प्रशासन असेल आता अलर्ट मोडवर आहेत, कारण रायगड जिल्ह्यातल्या अनेक नद्यांच्या पाणी पातळीत देखील हळूहळू वाढ होते। कारण कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या अनेक पाणी पातळीत वाढ झालेली आहे। तिकडे अंबाजी नदी आहे, नागोठण्यामधून वाहते, त्या नदीची किनार जी पातळी आहे ती इशारा पातळीपर्यंत पोहोचली आहे। शिवाय रोहामधून वाहणारी जी कुंडलिका नदी आहे ती देखील आता दुथडी भरून वाहते। सावित्री नदीच्या पाणी पातळीत देखील हळूहळू वाढ होते। शिवाय रायगड जिल्ह्यातली जी 28 धरणं आहेत त्या 28 धरणांमध्ये देखील चांगल्या पद्धतीचा पाणीसाठा आहे तो जमा झालेला आहे। शिवाय सुतारवाडी आणि पाबरे हे 2 धरणं आहेत ती 100% भरलेले आहेत। याचाच अर्थ या भागांमध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस झालाय आणि त्यामुळं आता आपण बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी राजा जो आहे तो आता काही दिवसांनंतर जी लावणी आहे, भात लावणी, त्या लावणीच्या कामाला देखील लागणार आहे। खरं तर आपण बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये जूनमध्ये 6 जून पर्यंत पावसाला सुरुवात होते, मात्र पाऊस लांबणीवर गेल्यामुळे जी पहिली पेरणी केली होती ती काही भागांमध्ये सुकून गेल्यामुळे शेतकऱ्याला दुबार पेरणी करण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे 23 जून पासून सुरू झालेल्या पावसावर आता जी पेरणी केलेली भात शेती आहे ती उगवलेली आहे आणि ती आता काही दिवसांमध्ये या पावसामध्ये आता ती लावणी सुरुवात होणार आहे। त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये आता हे पुढील 3 दिवस कसे असणार आहेत आणि त्यानंतर हा पाऊस कसा कोसळणार आहे, नद्यांच्या पाणी पातळीत कशी वाढ होतीये आणि त्यानंतर अनेक भागांमध्ये, सखल भागांमध्ये जे पाणी साचलं होतं ते देखील आता ओसरलंय। मात्र कोकण असेल किंवा इकडे मुंबई असेल, मुसळधार पाऊस बरसतोय, मात्र विदर्भाची नेमकी काय स्थिती आहे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। गणेश, तुम्ही सोबतच राहा, यानंतर थेट जाणार आहोत विदर्भात आता पावसाला सुरुवात तर झाली आहे, काही ठिकाणी पावसाचा जोर चांगला आहे तर काही ठिकाणी अजूनही रिमझिम पाऊस बरसतोय। आपले प्रतिनिधी तुषार आपल्या सोबत आहे। तुषार, आता विदर्भात, संपूर्ण विदर्भाचा विचार करायचा झाला तर अपेक्षित पाऊस पडलेला आहे का आणि पुढे आता पावसाचा कसा इशारा देण्यात आलाय? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।